ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्व यशाच्या नंतर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत। याच्या अनुषंगाने महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी विनंती केल्यानुसार आज राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची महिलांची एक स्वतंत्र बैठक आज आम्ही या ठिकाणी बोलवली होती। आमच्या राज्यसभेच्या खासदार सौभाग्यवती सुनेत्राबाई पवार यासुद्धा या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्या। त्यांनी मार्गदर्शन केलं। वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रदेश विभागीय प्रदेशांतील माझ्या महिला भगिनींनीसुद्धा त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। आदितीने विचार मांडले, रुपालीताई बोलल्या, सुरेखाताई ठाकरे बोलल्या। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% जागा या महिला भगिनींच्यासाठी आरक्षित असल्यामुळे त्या निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून आजची बैठक पक्षाच्या बांधणीसाठी संघटनेसाठी निश्चितपणे उपयुक्त राहील। सूरज चव्हाण यांना पद दिल्यामुळं विविध क्षेत्रातून नाराजी व्यक्त होती आहे। लातूरला जो काही प्रकार घडला त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली, पण ही एक प्रकारची बढती आहे। त्यांना नवीन पद जे दिलंय, मारहाण करणाऱ्यांना अशी बढती दिली जात असेल तर हे कितपत योग्य असा सवाल उपस्थित। एक असं जी घटना घडली, कशामुळे घडली त्याबद्दलच्या इमिजिएट प्रतिक्रिया द्यायच्या होत्या मी त्याच वेळेला दिल्या। त्या घडलेल्या घटनांची मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी केला। त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घेतला। शेवटी घडलेल्या घटनेच्याबद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे। गेले अनेक वर्ष सूरज चव्हाणसुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात। पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे। एक असं आहे की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे निर्णय घेण्याचा सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो। पक्षाच्या वरिष्ठ कोर ग्रुपने त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे। आधी शिक्षा आणि आता शाबासकी। एक असं आहे की शेवटी प्रत्येक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापले मत मांडण्याचा निश्चित त्या ठिकाणी अधिकार आहे। घटना घडली त्याचं साधनते वृत्तसुद्धा आपण सर्वांनी मग त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। पक्षाच्या वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे स्वाभाविकपणे क्रियाप्रतिक्रिया उमटल्या जातीलच। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात सातत्यानं वाद जो आहे तो उफाळून येतो। तुमच्यावरती सातत्याने टीका जी आहे ती शिवसेनेच्या आमदारांकडून होते, तुमच्याकडे काय प्रत्युत्तर असणार का? कारण की गोगावले देखील म्हणतात मी कधी राजकीयदृष्ट्या प्रत्युत्तर कुठल्या गोष्टीचं देत नाही। टीका टिप्पणी ही नेहमी होतच राहत असते। पालकमंत्री संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, रायगड असेल नाशिक असेल या संदर्भातला निर्णय योग्य वेळेला त्या ठिकाणी घेतील। आता ध्वजारोहणाचा निर्णय हा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला। त्यामुळे उद्याचं स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण त्या ठिकाणी आदिती तटकरे करतील। पण त्यामुळे टीका टिप्पणी जरी झाली तरी त्याला उत्तर देणं माझ्या स्वभावात नाही। मी माझ्या कृतीतून ज्या पद्धतीने लोकांची सेवा करायची असते ती करत राहतो। लोकसभा सदस्य या नात्याने मी नेहमीच या भावना व्यक्त केल्यात की महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी मला सहकार्य केलं आहे, त्याच्याबद्दल मी कधी नाकारलेलं नाही। बाकी इतर गोष्टी ह्या राजकारणामध्ये ज्या वेळेला आघाडीची सरकार येतात, युतीची सरकार येतात, त्याला काही प्रमाणामध्ये उमटत असतात। खरं तर तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे, पण तरीसुद्धा प्रश्न असा आहे की गोगावले आणि तटकरे यांच्यामधला वाद इतका विकोपाला गेलाय का की सरकारला त्याबद्दल निर्णय घेता येत नाही आणि म्हणून पालकमंत्री पदासारखं जे पद आहे त्याला भरण्यासाठी किंवा त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी इतका कालावधी लागतो। आता त्या संदर्भामध्ये मी खूप वेळा बोललेलो आहे। यापेक्षा अधिक या विषयावरती बोलावं असं मला वाटत नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से पूरे एनसीपी की लगातार बैठक शुरू है अलग अलग जिले में, क्या कहना चाहेंगे सर? राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की महिला संगठन रुपालीताई चाकणकर के नेतृत्व में चला है। आज हमारे पूरे राज्य के विभिन्न जिलों से जिलाध्यक्ष, स्टेट के पदाधिकारी वहाँ पे आए थे। हमारी सांसद सुनेत्राबाई पवार उन्होंने भी मार्गदर्शन किया। महिला बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे उन्होंने भी यहाँ पे आके मार्गदर्शन किया।
हमारे वरिष्ठ साथी राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, विभिन्न जिले के हर महिला संगठन को यहाँ बोलने का मौका हमारे महिला अध्यक्ष ने वहाँ पे दिया था। चुनाव जो स्थानिक स्वराज्य संस्था के आने जा रहे हैं उसको मद्देनज़र रख के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अपनी संगठन के काम चला रही है। कृपालताई के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला संगठन उसी तरह से उसी दिशा में अजीत दादा के नेतृत्व में काम करती है। सर, हमने आपका स्पीच सुना जिसमें आपने राहुल गांधी वीडियो में वो कह रहे हैं कि जब तक वोट चोरी नहीं थमती तब तक हम रुकेंगे नहीं। 17 अगस्त से वो बिहार में ये यात्रा शुरू करते हैं और कह रहे हैं कि जब तक फ्री एंड फेयर पूरी लिस्ट नहीं हो जाती तब तक हम रुकने वाले नहीं। देश में देश को स्वतंत्रता मिलने के बाद राष्ट्रीय इलेक्शन कमीशन जिनको स्वायत्तता है, उनको अधिकार दिए हैं, मुझे लगता है कि उनके स्वायत्तता पर कोई शक लेना उचित नहीं है। जो कुछ उनके बारे में आपकी शिकायतें होगी, जब मतदारों की सूची तैयार की जाती है उसके बारे में भी प्रसिद्ध की जाती है। सजेशन, ऑब्जेक्शन उसके ऊपर हम दे सकते हैं, छानबीन हम कर सकते हैं। इतना होने के बावजूद भी एक चुनाव हारने के बाद जब ऐसे आप बयान देंगे तो देश के हित के लिए, देश के डेमोक्रेसी के लिए वो ठीक नहीं, इतना मैं कहना चाहता हूँ। लेकिन सर, अभी आपने जो स्पीच दिया उसमें भी आपने बोला था कि बिहार में जो एसआर लागू हुआ है उसको लेके हमने भी तैयारी करनी चाहिए। आपने अपने स्पीच में बोला है कि हमें भी प्रिपरेशन करनी चाहिए। क्या ऐसा ही एसआर महाराष्ट्र में भी लागू होने वाला है? नहीं, आपने सुना नहीं, आपने कुछ गलत उसका अर्थ निकाला है। मैंने ऐसी बात किया कि बिहार के एसआर के बारे में जब बयान देते हैं विरोधी पक्ष नेता राहुल गांधी जी और कई विपक्ष नेता, तब महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव में जो कुछ हो गया ऐसा उन्हें लगता है उसके बारे में वो बोलते हैं। इसके लिए मैंने यही आज पार्टी के एमएलए की मीटिंग में भी वही बोला, आज हमारे महिला संगठन की मीटिंग में वही मैंने बोला था कि हर विधानसभा चुनाव की जहाँ पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने चुनाव लड़ा होगा, हर बूथ की हमारे पास जानकारी है। लोकसभा में वहाँ पे कितने मतदार थे, विधानसभा में कितने बड़े, कितने वोट वहाँ पे ज़्यादा हो गए। देखिए, लोकसभा में कभी परसेंटेज कम होता है, विधानसभा में ज़्यादा होता है। पंचायत का, जिला परिषद का, नगर पालिका का चुनाव में ज़्यादा वोटिंग परसेंटेज बढ़ते हैं। तो इसके लिए जो कुछ आज बात विपक्ष नेता कह रहे हैं वो ठीक नहीं। राज ठाकरे जी अगर कह रहे हैं कि एक हमको मराठीत भी राहिले. उनके भी कार्यकर्ताओं को उन्होंने बता रखा है कि स्थानीय निकाय के चुनाव से पहले उनको सूची जांचने की जरूरत है और सूची जांचेंगे। वो तो सही है ना, शुरू से वो हैं। इसीलिए चुनाव आयोग ने बीएलओ हर पार्टी के वहाँ पे अपॉइंट किए। हर बूथ पर हर पार्टी के एक बीएलओ जो यादी की छानबीन कर सकती है, उनको भी यादी मिलती है, तो उन्होंने काम करना चाहिए। ठीक है। सर, मराठीमध्ये याच प्रश्नाचं मतदार यादीच्या घोळावरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी जी विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिल्लक आहे किंवा नाही असे प्रश्न निर्माण होत होते। आज वाय.बी. चव्हाण सेंटर इथे महाविकास आघाडीची एक बैठक जनसुरक्षा विधेयक आणि त्याचबरोबर मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये जो आरोप राहुल गांधी यांनी केलाय त्या अनुषंगाने होती आहे। पक्षाची भूमिका काय या सगळ्या मतदार यादीच्या घोळाच्या? मतदार यादीचा काही घोळ नाही। मतदार नोंदणीची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरू होत असते। निवडणुकीच्या विशिष्ट कालावधीच्या अगोदर ती थांबते, त्यावेळेला मतदारांची यादी प्रसिद्ध होते। त्याच्यावरती हरकती किंवा सूचना मागण्यासाठी निवडणूक आयोग कालावधी देतं। जे राजकीय पक्ष त्यांचे बूथ कमिटीचे पदाधिकारी योग्य पद्धतीने छाननी करतात, त्यांना कळू शकेल नेमकं याच्यामध्ये काय झालेलं आहे। आणि त्यामुळे एक खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विरोधकांच्याकडनं केला जातो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही सगळेजण सतर्क आहोत। धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।